मित्रांनो बघा, बायकांचे ना असे 3 इशारे मी तुम्हाला सांगणार आहे. जे 3 इशारे ना बायका आणि मुली जेव्हा एखाद्या मुलग्याच्या, जेव्हा एखाद्या पुरुषाच्या प्रेमामध्ये पडतात, तेव्हा म्हणजे त्या बायकांना आणि त्या मुली असे इशारे त्या पुरुषाला किंवा त्या मुलग्याला त्या द्यायला सुरुवात करतात. कारण त्यांना ना आपल्या आवडत्या पुरुषाला ही गोष्ट त्यांना दाखवून द्यायची असते की अरे वेड्या, बघ ना, मी तुझ्यावर किती प्रेम करते, तू माझं प्रेम ना का समजत नाही, असं त्या म्हणजे बाईला ना त्या पुरुषाला दाखवून द्यायचं असतं. आणि त्यामुळे ना असे इशारे ती बाई ना आपल्या आवडत्या पुरुषाला, आपल्या आवडत्या मुलग्याला ती नक्कीच ती देते म्हणजे देते. तर मित्रांनो, ते इशारे ना आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण जर अर्धवट व्हिडिओ बघतलात ना तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही. तर व्हिडिओला पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा आहे, तर तो पहिला इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो, तुमच्या ना आवडीनिवडीनुसार म्हणजे फॅशन करणं. काय बोललो मी? तुमच्या ना आवडीनिवडीनुसार फॅशन करणं. आता बघा मित्रांनो, बायकांची ना जी फॅशन असते ना ती म्हणजे तुम्हाला माहीत असेल की म्हणजे कसे कपडे घालायचे, कसं म्हणजे केस कापायचे, कोणता परफ्यूम वापरायचा, म्हणजे कसं ना म्हणजे मेकअप करायचा, किंवा आपल्या होटांवरती ना कोणती लिपस्टिक लावायची, असं म्हणजे तुम्हाला माहीत असेल की फॅशन करणं म्हणजे काय करणं. म्हणजे मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये काय होतं की म्हणजे जेव्हा एखाद्या बाईला ना एखादा पुरुष तिला जेव्हा आवडायला लागतो ना, आणि जेव्हा तो तिला काही ना काहीतरी सांगतो की जसं की फॉर एक्झाम्पल, तू ना असे कपडे घालायला सुरुवात कर, तू ना अशा कपड्यांमध्ये तू जास्त सुंदर दिसशील. सो मित्रांनो, ती बाई ना लगेच जसं त्या पुरुषाने कपडे घालायला सांगितले आहेत म्हणजे तसे कपडे ना ती बाई घालायला सुरुवात करते. किंवा त्या पुरुषाने ना एखादा कलर, एखादा रंग त्या बाईला सजेस्ट केला की जसं की फॉर एक्झाम्पल की तू ना लाल कलरचे कपडे तू जास्त घालत जा, कारण लाल कलर ना तुझ्यावरती जास्त उठून दिसतो, लाल कलरमध्ये ना तू जास्त सुंदर दिसतेस. सो मित्रांनो, असं बोलल्यावर ना म्हणजे ती बाई कायमचं जास्तीत जास्त लाल कलरचे कपडे ती घालायला सुरुवात करणार. जसं की मित्रांनो, लाल कलरची साडी म्हणजे एखादा म्हणजे ड्रेस, असं म्हणजे ती ना लाल कलरचे कपडे ती घालायला सुरुवात करणार. किंवा त्या पुरुषाने सांगितलं की म्हणजे तू ना म्हणजे आपल्या होटांवरती ह्या कलरची लिपस्टिक तू जास्त लावत जा, ती लिपस्टिक ना तुझ्यावरती जास्त उठून दिसते. म्हणजे मित्रांनो, असं सांगितल्यावर ना ती बाई लगेच त्या पुरुषाच्या आवडीची लिपस्टिक ती विकत घेणार आणि ती लिपस्टिक ना तीच म्हणजे ती लावायला सुरुवात करणार. म्हणजे मित्रांनो, सांगायचा उद्देश हा असा आहे की म्हणजे जसं तो पुरुष ना तिला सांगेल तशी फॅशन ना ती करायला सुरुवात करणार. आता मित्रांनो, जेव्हा एखादी बाई ना एखाद्या पुरुषाच्या सांगण्यावरून स्वतःमध्ये बदल करते किंवा म्हणजे एखाद्या पुरुषाच्या सांगण्यावरून म्हणजे ती ना फॅशन करते, तेव्हा मित्रांनो समजून जावा की त्या बाईला ना तो पुरुष तिला किती आवडतो. कारण मित्रांनो, बायकांना असं कोणत्याच पुरुषाचं कधी ऐकत नाही. आणि जेव्हा ना एखादी बाई एखाद्या पुरुषाचं एवढं ऐकायला लागते, तेव्हा म्हणजे तो पुरुष ना तिला खरंच तिला आवडत असतो. आणि त्या बाईला ना त्या पुरुषाला असं दाखवून द्यायचं असतं की अरे वेड्या, एवढं म्हणजे तू जसं जसं मला सांगतोस तसं तसं म्हणजे मी म्हणजे बदल करते, सो म्हणजे तू समज की तू मला किती आवडतोस, असं त्या बाईला ना त्या पुरुषाला दाखवून द्यायचं असतं. तर मित्रांनो, हा इशारा ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे, तर तो दुसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो, स्वतःबद्दल ना सर्व पर्सनल गोष्टी त्याला सांगणं. काय बोललो मी? स्वतःबद्दल ना सर्व पर्सनल गोष्टी त्याला सांगणं. आता बघा मित्रांनो, बायकांना कधी स्वतःबद्दल असं पर्सनल गोष्टी कोणत्या पण पुरुषाला असं सहजपणे त्याला सांगत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, त्या बाईच्या
बाईच्या घरामध्ये ना कसं वातावरण आहे, म्हणजे त्या बाईचा नवरा ना तिच्यासोबत कसा वागतो, म्हणजे ती ना आपल्या नवऱ्यासोबत खुश आहे की नाही, असं म्हणजे पर्सनल गोष्टी ना, असं पर्सनल गोष्टी कोणतीच बाई असं कोणत्या पण परपुरुषाला असं सांगत नाही. पण मित्रांनो, जर एखादी बाई ना स्वतःबद्दल म्हणजे पर्सनल गोष्टी तुम्हाला जर सांगत असेल, तरी पण मित्रांनो समजून जावा की त्या बाईला ना तुम्ही खूप जास्त आवडता. कारण मित्रांनो, असं करून ना त्या बाईला तुम्हाला असं दाखवून द्यायचं असतं की अरे वेड्या, बघ ना, मी म्हणजे माझ्याबद्दल एवढं सर्व पर्सनल गोष्टी तुला सांगते, म्हणजे तू मला किती आवडतोस हे तू समजून जा. असं त्या बाईला ना असं करून तिला दाखवायचं असतं मित्रांनो. आणि त्यामुळे ना हा इशारा बायका नक्की म्हणजे नक्की देतात. तर ह्या पण इशाऱ्याला तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे, तर तो तिसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो, स्वतः ना जाणून बुजून तुम्हाला चिकटणं आणि तुम्हाला ना स्वतःला चिकटून देणं. काय बोललो मी? जाणून बुजून ना तुम्हाला चिकटणं आणि तुम्हाला ना स्वतःला चिकटून देणं. आता बघा मित्रांनो, जर एखादी बाई ना जाणून बुजून तुम्हाला चिकटते, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला ना एकदम चिकटून बसणं, तुम्हाला ना मिठी मारणं, तुमचा हात ना आपल्या हातामध्ये पकडणं, तुमच्या मांडीवर आपला हात ठेवणं, तुमच्या म्हणजे खांद्यावरती आपलं डोकं ठेवणं, असं तुम्हाला ना जाणून बुजून चिकटते आणि तुम्हाला पण ना ती स्वतःला चिकटून देते. म्हणजे जर तुम्ही पण ना त्या बाईला टच करायचा प्रयत्न केलात, तिला जर चिकटण्याचा प्रयत्न केलात, सो मित्रांनो असं पण ना तुम्हाला ती स्वतःसोबत करून देते. तर मित्रांनो, ह्याचा पण अर्थ ना असाच होतो की तिला तुम्ही खूप जास्त आवडता. कारण मित्रांनो, बायकांना असं फक्त आणि फक्त त्याच पुरुषाला स्वतःहून चिकटतात आणि त्याला स्वतःला चिकटून देतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. आणि असं करून ना त्या बाईला त्या पुरुषाला असं दाखवून द्यायचं असतं की अरे वेड्या, बघ ना, मी तुला एवढं चिकटते आणि तुला पण ना स्वतःला चिकटून देते, तर तू समज की तू मला ना किती आवडतोस, असं त्या बाईला ना त्या पुरुषाला तिला दाखवून द्यायचं असतं. तर मित्रांनो, हा पण बायकांचा इशारा तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.